विविध मागण्यांसाठी मुलांचे निरीक्षण गृह रिमांड होम कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण। महिला व बालविकास विभाग अंतर्गत मुलांचे निरीक्षण गृह रिमांड होम नांदेड या कार्यालयातील 8 कर्मचारी हे विविध मागण्यांसाठी दिनांक 27 फेब्रुवारी 2025 पासून आमरण उपोषण करीत असून आज त्यांच्या आमरण उपोषणाचा पहिला दिवस होता। त्यांच्या प्रमुख मागण्या म्हणजे 7व्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करून लाभ मिळण्याबाबत वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर करून लाभ मिळणे याबाबत 7वे वेतन निश्चिती आयोगाच्या थकबाकीची रक्कम तात्काळ मिळण्यात यावी। या मागण्यांसाठी मुलांचे निरीक्षण गृह रिमांड होम नांदेड या कार्यालयातील 8 कर्मचारी आमरण उपोषण करीत असून दिनांक 27 फेब्रुवारी 2025 आमरण उपोषणाचा पहिला दिवस होता। मी सतीश शिवराळे, महिला व बालविकास विभाग अंतर्गत मुलांचे निरीक्षण गृह बालगृह नांदेड या कार्यालयातील 8 कर्मचाऱ्यांना आम्हा 7वा वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चिती मिळण्याबाबत आम्ही आज 27/2/2025 रोजीपासून जिल्हा महिला बालविकास कार्यालय नांदेड या कार्यालयासमोर आमरण उपोषण साठी बसलो आहोत। गेल्या 5 वर्षापासून आम्हाला 7व्या वेतन निश्चितीनुसार वेतन निश्चिती मिळत नाही व सर्व महाराष्ट्रातील निरीक्षणगरांना 7वा वेतन निश्चिती मिळालेली आहे। आमच्या नांदेड निरीक्षणगरातील कर्मचाऱ्यांना का भेटत नाही त्याचं कारण आम्हाला देत नाहीत। अधिकाऱ्यांना वेळोवेळी विनंती करून सुद्धा तो अधिकारी आम्हाला कुठल्याही प्रकारे दुजोरा देत नाहीत। त्यामुळं आम्ही आजपासून उपोषणाला बसलो आहोत व आम्हाला जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही। तसेच ज्या गेल्या 5 वर्षापासून आम्हाला नाहक त्रास होत आहे, नांदेड शहरामध्ये या वाढत्या महागाईनुसार आम्हा कर्मचाऱ्यांना 7वे वेतन आयोगानुसार वेतन भेटत नाही। त्यामुळे आम्ही सर्व 8 कर्मचारी जिल्हा महिला बालविकास कार्यालय यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलो आहोत। या निमित्तानं सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना अशी विनंती करतो की या आमच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्या व आम्हाला न्याय द्यावा ही विनंती। नमस्कार, मी अनुराधा हवेलीकर, निरीक्षण गृह नांदेड येथे शिक्षिका आहे आणि गेल्या 5 वर्षापासून आम्ही आमच्या 7व्या वेतन आयोगासाठी प्रयत्न करत आहोत, पण आम्हाला 7वा वेतन आयोग अद्यापही लागू झालेला नाही आणि वेळोवेळी आम्हाला याबद्दल टाळाटाळ केली जाते। समाजातील जे विधी संघर्षग्रस्त मुलं आहेत, जे मुलं चुकून असेल किंवा कुठल्याही पद्धतीने जे चुकीच्या मार्गाला जातात किंवा कायदा त्यांनी तोडलेला असतो, अशा मुलांना आम्ही पुढे चांगलं त्यांचं आयुष्य चांगलं बनवण्यासाठी, त्यांना समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो। परंतु त्यांचे आयुष्य सुधारता महिला बालविकास विभाग हे विसरून गेला आहे की आम्हालाही आयुष्य आहे आणि ते आमचा विचार करत नाहीये। त्यामुळे त्यांनी आमची दखल घेतली पाहिजे। आम्हाला ज्या गोष्टी आमच्या हक्काच्या आहेत, आम्हाला ज्याचा लाभ मिळणे गरजेचे आहे, ते लाभ त्यांनी आम्हाला दिले पाहिजेत अशी आमची विनंती आहे। माझी लहान मुलं मी घरी ठेवून आलेली आहे। 2-2 वर्षाचे बाळ आहे, ट्विन्स आहेत आणि एक मोठा मुलगा आहे 3 वर्षाचा। अगदी छोटी मुलं आहेत जी आईला सोडून राहू शकत नाहीत। आम्ही सकाळपासून इथे उपोषण करत आहोत। अजूनपर्यंत एकाही अधिकाऱ्याने एकाही कर्मचाऱ्याने आमची नोंद घेतलेली नाहीये। माझी बाळं रात्री राहू कशी शकतील आईशिवाय हे सुद्धा यांना कळत नाहीये। फिडिंगची बाळं आहेत, लहान बाळं आहेत। आमच्या लेकरांचा नाही, आमचा नाही, कधीच कुणाचा विचार करत नाहीत। यांच्या अशा वागण्यानं जर आमच्या बाळांना काही झालं, ते रात्रभर नाही राहू शकले, त्यांची तब्येत ठीक नाहीये, त्यांच्याशिवाय आम्ही नाही राहू शकलो, आम्हाला काही झालं कर्मचाऱ्यांना, तर याची जबाबदारी कुणाची आहे?